विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक नितीन भोंडवे सर. आजच्या या सेशन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच मधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकावरती आपण आजच्या सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. इयत्ता 5वी आणि 8वी या दोनही स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये या घटकावरती अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. मग या घटकावरती जर का प्रश्न विचारले गेले तर त्या प्रश्नांना कसं डील करायचं, कसं सामोरं जायचं, या प्रश्नांना कसं टॅकल करायचं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला नाउन म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल आणि नाउनचे टाइप्स काय आहेत, त्याचे प्रकार काय आहेत, त्या प्रकारांवरतीही आपल्याला इथं सविस्तर चर्चा करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे की जेणेकरून या घटकावरती जर का 8वी आणि 5वी या दोन्ही स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारले गेले तर त्या प्रश्नांना आपल्याला अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने टॅकल करता येईल, त्यांच्याशी डील करता येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या या सेशन मध्ये आपण नाउन या घटकावरती आपल्या चर्चेला सुरुवात त्या ठिकाणी करूया. सर्वप्रथम आपण समजून घेऊ की नाउन कशाला म्हणायचं. नाउन मीन्स ऍक्च्युअली व्हॉट. चला इथं स्क्रीनवर तुम्हाला नाउनची डेफिनेशन पाहायला सांगते. नाउनची डेफिनेशन सांगते, नाउन इज अ वर्ड यूज ॲज अ नेम. नाउन इज अ वर्ड यूज ॲज अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर ॲनिमल. म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीला, ठिकाणाला, वस्तूला किंवा प्राण्याला दिलेलं जे नाव आहे त्या नावाला नाउन असं त्या ठिकाणी म्हणायचं. मराठीमध्ये आपण त्याला नाम असं त्या ठिकाणी म्हणतो. आता इथं काही एक्झाम्पल्स तुम्हाला पाहायला मिळतात. शिवाजी वॉज ग्रेट किंग. सो शिवाजी इज अ नेम गिवन टू अ पर्सन. नेम ऑफ अ पर्सन, व्यक्तीला दिलेलं नाव. व्यक्तीला दिलेलं नाव म्हणजे व्यक्तीला दिलेल्या नावाला आपण काय म्हणतो, नाम. इंग्लिशमध्ये त्याला नाउन असं त्या ठिकाणी म्हणतो. दुसरा एक्झाम्पल बघा, पुणे इज ऑन द बँक ऑफ रिव्हर मुळा अँड मुठा. बरोबर. सो पुणे इज ऑल्सो अ noun given to a place. In the third example you can see that dog is an honest animal. Here dog is the name given to animal, प्राण्याला दिलेलं नाव. आणि शेवटचं एक्झाम्पल आहे, pen is mightier than the sword. Pen and sword, these are the nouns given to a thing, वस्तूला दिलेलं नाव. थोडक्यात काय की noun means what? Noun is nothing but a name which is given to person, place, thing or animal. एखाद्या व्यक्तीला, ठिकाणाला, वस्तूला किंवा प्राण्याला दिलेलं जे नाम आहे किंवा नाव आहे त्याला आपण नाउन असं त्या ठिकाणी म्हणतो. आता नाउन ह्याची व्याख्या आपल्याला कळली. एक्झाम्पलच्या माध्यमातून नाउन कशाला नेमकं म्हणायचं हेही आपण समजून घेतलं. आता आपल्याला समजून काय घ्यायचंय की नाउनचे टाइप्स, त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. खरं तर 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्न डायरेक्ट नाउन वरती बेस्ड असेल असं नाही, किंबहुना नाउनचे जे टाइप्स आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. मग नाउनचे टाइप्स जे आहेत किंवा नामाचे जे प्रकार आहेत त्या नामाच्या प्रकारांवरती आपली चर्चा होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर मग आपण पाहूया की नामाचे एकूण प्रकार किती आहेत किंवा किती टाइप्स नाउनचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सो काइंड्स ऑफ नाउन. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रॉपर नाउन, दुसरा आहे कॉमन नाउन, तिसरा आहे कलेक्टिव्ह नाउन, चौथा अब्स्ट्रॅक्ट नाउन आणि पाचवा मटेरियल नाउन. म्हणजे एकूण आपल्याला जर का नाउनचे टाइप्स पाहायचं म्हणलं किंवा काइंड्स पाहायचं म्हणलं तर एकूण 5 टाइप्स आर देअर. नामाचे किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. पहिला पडतो प्रॉपर नाउन, ज्याला आपण विशेष नाम म्हणतो मराठीमध्ये. दुसरं कॉमन नाउन आहे, ज्याला आपण मराठीमध्ये सामान्य नाम म्हणतो. तिसरं कलेक्टिव्ह नाउन आहे, ज्याला आपण मराठीमध्ये समूहवाचक नाम म्हणतो. चौथं अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक नाम. आणि पाचवं मटेरियल नाउन, ज्याला पदार्थवाचक नाम असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. आता हे जे नामाचे प्रकार आहेत या सगळ्या प्रकारांची आपल्याला एक एक करून सविस्तर चर्चा त्या ठिकाणी करायची. तर पहिल्यांदा आपण काय करूया, प्रॉपर नाउनचा विचार त्या ठिकाणी करूया. प्रॉपर नाउन म्हणजे काय ते समजून घेऊया. आता प्रॉपर नाउन म्हणजे काय, तर प्रॉपर नाउन इज द नेम पर्टिक्युलरली गिवन टू अ पर्सन. पर्टिक्युलरली गिवन टू अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर ॲनिमल. म्हणजे विशेष करून एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला किंवा प्राण्याला दिलेलं जे नाव आहे त्या नावाला आपण काय म्हणूयात, प्रॉपर नाउन म्हणूयात, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो विशेष नाम. काय म्हणतो मराठीमध्ये, त्याला म्हणतो आपण विशेष नाम. बरोबर. चला एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. आता आपल्या समोर काही एक्झाम्पल्स पाहायला मिळतात. पहिले एक्झाम्पल बघा, काय म्हटले, कालिदास इज ऑफन कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदास हे व्यक्तीचं नाव आहे, व्यक्तीला दिलेलं नाव. कालिदास हे एक महान कवी भारतामध्ये त्या ठिकाणी होऊन गेले प्राचीन काळामध्ये. दुसरं जे उदाहरण आहे, पुणे इज फेमस सिटी. पुणे अ नेम गिवन टू सिटी, शहराला दिलेलं म्हणजे ठिकाणाला दिलेलं नाव आहे, म्हणून पुणे हे प्रॉपर नाउन आहे. तिसरं एक्झाम्पल आहे, रोज स्मेल स्वीट. रोज इज द नेम गिवन टू अ फ्लॉवर, फुलाचं नाव आहे, म्हणून रोज, पुणे आणि कालिदास अनुक्रमे ही आपल्या एक्झाम्पल मधली प्रॉपर नाउन्स त्या ठिकाणी आहेत. आता थोडंसं पहिलं एक्झाम्पल द्या. कालिदास इज ऑफन कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. इथं बघा इंडिया हे सुद्धा प्रॉपर नाउन होईल का, कारण हे देशाला दिलेलं नाव आहे.
इंडिया इज द नेम गिवन टू कंट्री, दॅट्स वाय इंडिया इज ऑल्सो अ प्रॉपर नाउन. आता आणखीन एखादी शंका तुमच्या मनामध्ये येऊ शकते की सर शेक्सपियर असा एक इथं उल्लेख केलेला आहे, तर शेक्सपियर हे सुद्धा काय आहे, एका व्यक्तीचं नाव आहे. 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये शेक्सपियर नावाची व्यक्ती लिहून गेली की जी महान लेखक म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. इंग्लंडच्या साहित्य क्षेत्रामधले एक अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून शेक्सपियर ओळखला जातो. शेक्सपियरनं खूप साऱ्या ट्रॅजेडीज त्या ठिकाणी लिहिल्यात आणि ह्या ट्रॅजेडीजनं शेक्सपियरला एक महान लेखक म्हणून त्या ठिकाणी ओळख मिळवून दिली. शेक्सपियरने लिहिलेले जे ट्रॅजेडीज आहेत त्याच्यामध्ये हेमलेट अतिशय प्रसिद्ध आहे. हेमलेट या कादंबरीवरती नटसम्राट नाना पाटेकरांचा एक पिक्चर त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो, की जो मराठीमध्ये फार फेमस त्या ठिकाणी झालाय. त्याच्यानंतर किंग लियर आहे, मॅकबेथ आहे, ओथेलो आहे आणि जुलियस सीझर आहे. अशा अत्यंत नामवंत प्रकारच्या ट्रॅजेडीज शेक्सपियरने त्या ठिकाणी लिहिल्यात. शेक्सपियर हे सुद्धा प्रॉपर नाउन तर होईल का असा प्रश्न कदाचित मनामध्ये येऊ शकतो. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर नाउनच्या पूर्वी कधीही आर्टिकलचा वापर केला जात नाही, ही एक गोष्ट फार लक्षात ठेवा. जर एखाद्या प्रॉपर नाउनच्या पूर्वी आर्टिकलचा वापर केला असेल तर ते एक प्रॉपर नाउन न राहता ते कॉमन नाउन होतं. शेक्सपियर या प्रॉपर नाउनच्या पूर्वी आर्टिकल द चा वापर केला म्हणजे शेक्सपियर या ठिकाणी कॉमन नाउन झाले, ते इथं प्रॉपर नाउन त्या ठिकाणी नाही. म्हणजे पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कालिदास आणि पुणे हे दोन प्रॉपर नाउन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की ऑप्शन सिलेक्ट करा की किती प्रॉपर नाउन वाक्यामध्ये आहेत. मग एखाद्या वेळेस आपली गडबड अशी होऊ शकते की कालिदास प्रॉपर नाउन आहे, शेक्सपियर प्रॉपर नाउन आहे, इंडिया प्रॉपर नाउन आहे. मग असा ऑप्शन आपण सिलेक्ट करतो की ज्याच्यामध्ये 3 असा ऑप्शन उत्तराचा दिलाय आणि इथं आपली गडबड होऊन जाते. मग लक्षात घेणं काय गरजेचं आहे की शेक्सपियर जरी प्रॉपर नाउन वाटत असतं तरी ते प्रॉपर नाउन नाही. का? कारण त्याच्या पूर्वी आर्टिकल द चा वापर त्या ठिकाणी केला गेला, हे आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पुणे मात्र तुमचं प्रॉपर नाउन आहे आणि रोज तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये तुमचं प्रॉपर नाउन त्या ठिकाणी आहे. मग प्रॉपर नाउन मीन्स व्हॉट? प्रॉपर नाउन इज द नेम पर्टिक्युलरली गिवन टू अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर एनिमल. चला, मला वाटतं प्रॉपर नाउनची कन्सेप्ट तुमची इथं बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल. आता आपण पुढच्या प्रकाराकडे त्या ठिकाणी जाऊया. पुढचा प्रकार जो आहे तो आहे तुमचा कॉमन नाउनचा. आता कॉमन नाउन म्हणजे काय समजून घेऊया. कॉमन नाउनला मराठीमध्ये म्हणतात सामान्य नाम. मराठीमध्ये काय म्हणतात? सामान्य नाम. की सामान्यपणे एखाद्या घटकाला दिलेले जे नाव असतं त्याला आपण काय म्हणतो? कॉमन नाउन असं त्या ठिकाणी म्हणतो. तरीही आपण व्याख्येच्या माध्यमातून त्याला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया. बघा, कॉमन नाउन मीन्स व्हॉट? कॉमन नाउन इज अ नेम गिवन इन कॉमन, की सामान्यपणे दिलं जातं टू एव्हरी पर्सन, थिंग ऑर एनिमल ऑफ द सेम क्लास ऑर काइंड. म्हणजे एकाच ग्रुपमधल्या, एकाच समूहामधल्या, एकाच गटातल्या व्यक्तीला, वस्तूला किंवा प्राण्याला जे कॉमनली दिलं गेलेलं नाव आहे त्याला म्हणायचं कॉमन नाउन. काय म्हणायचं? कॉमन नाउन. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. अशोका वॉज अ वाईज किंग. किंग हे कॉमन नाउन आहे. नॉर्मली अशोकासारखे जे अनेक राजे भारतामध्ये होऊन गेले त्या सगळ्यांना मिळून कॉमनली आपण काय टर्म वापरली? किंग किंवा राजा अशी टर्म वापरली. मग कॉमनली हा शब्द वापरला गेलाय सगळ्याच राजांसाठी, म्हणून किंग हे काय तुमचं कॉमन नाउन आहे. बरोबर. अशोका मात्र प्रॉपर नाउन आहे. सीता इज अ गुड गर्ल. कॉमनली सगळ्याच मुलींना आपण गर्ल अशी कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरतो किंवा असं कॉमन नाउन त्या ठिकाणी वापरतो, म्हणून गर्ल हे काय आहे तुमचं कॉमन नाउन त्या ठिकाणी आहे. मुंबई इज द कॅपिटल सिटी ऑफ इंडिया. सिटी ठिकाणासाठी दिलेलं नाव आहे आणि हे कॉमनली आहे. म्हणजे अगदी मुंबई जर नसतं घेतली, पुणे म्हटलं असतं तरी ते शहरच आहे. मग शहर ही कॉमनली यूज केली गेलेली टर्म त्या ठिकाणी आहे, म्हणून सिटी हे कॉमन नाउन त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. बुक्स आर अवर फ्रेंड्स. बघा, फ्रेंड्स ही सुद्धा कॉमनली यूज केली गेली टर्म आहे. अनेक आपले सवंगडे असतात आणि त्यांना आपण म्हणतो हे सगळे माझे मित्र आहेत, तर मित्र ही कॉमनली यूज केली गेली टर्म आहे. म्हणजेच कॉमन नाउन मीन्स व्हॉट? कॉमन नाउन इज अ नेम गिवन इन कॉमन, सर्वसामान्यपणे टू एव्हरी पर्सन, थिंग ऑर एनिमल ऑफ द सेम क्लास ऑर काइंड. म्हणजे एकाच गटातल्या किंवा एकाच प्रकारातल्या ज्या काही व्यक्ती आहेत, वस्तू आहेत किंवा प्राणी आहेत त्यांना कॉमनली यूज केली गेलेली टर्म आहे, त्याला आपल्याला कॉमन नाउन असं त्या ठिकाणी म्हणता येईल. चला, आता कॉमन नाउनची कन्सेप्ट आपली क्लिअर झाली असं म्हणायला काही हरकत नाही. पुढच्या नामाच्या प्रकाराकडे त्या ठिकाणी आपण जाऊया. चलो, कलेक्टिव्ह नाउन. तिसरा प्रकार आपण इथं पाहतो, कलेक्टिव्ह नाउन, ज्याला मराठीमध्ये समूहवाचक असं नाव, समूहवाचक नाम असं म्हटलं जातं. मग कलेक्टिव्ह नाउन मीन्स व्हॉट ऍक्च्युअली? सो कलेक्टिव्ह नाउन इज अ नेम ऑफ नंबर ऑर कलेक्शन ऑफ पर्सन, थिंग ऑर एनिमल टेकन टुगेदर अँड स्पोकन ॲज वन अँड होल. म्हणजे काय म्हटले बघा, की एखाद्या समूहाला, मग तो व्यक्तीचा असू द्यात, वस्तूचा असू द्यात किंवा प्राण्याचा असू द्यात, त्यांना एकत्रितपणे
रेफर करण्यासाठी जी टर्म वापरली जाते त्याला म्हणलंय कलेक्टिव्ह नाउन. काय म्हणते त्याला? कलेक्टिव्ह नाउन म्हटले. आता आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ की कलेक्टिव्ह नाउन मीन्स व्हॉट. बघा, हे अ फ्लीट असा शब्द वापरलाय. अ फ्लीट. फ्लीट म्हणजे काय? अ कलेक्शन ऑफ शिप्स, जहाजांचा ताफा. जर का समुद्रावरती अनेक जहाज एकत्र प्रवास करत असतील तर आपण त्यांना जहाजांचा ताफा म्हणतो. म्हणजे अनेक जहाज जर का एकत्र आले तर त्यासाठी कॉमनली त्याच्यासाठी कलेक्टिव्हली एक टर्म यूज केली गेली, फ्लीट. म्हणून त्याला आपण काय म्हणूया? त्याला कलेक्टिव्ह नाउन असं त्या ठिकाणी म्हणूया. दुसरं बघा, अन आर्मी. अन आर्मी अ कलेक्शन ऑफ सोल्जर्स, नाही का? आपण फौज म्हणतो त्याला. काय म्हणतो? फौज. फौजेमध्ये अनेक शिपाई एकत्र असतात, सैनिक एकत्र असतात. एक सैनिक नाही, हजारो लाखो सैनिक एकत्र असतात. आणि अशा जर का एकत्र सैनिकांचा समूह आपल्याला पाहायला मिळतो त्याला आपण काय म्हणतो? फौज म्हणतो मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये मात्र त्याला आपण काय म्हणतो? आर्मी. समजा इंडियन आर्मी, अमेरिकन आर्मी. तर आर्मी काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे की एकत्रितपणे सैनिकांच्या समूहाला दिलं गेलेलं नाव. म्हणून त्याला आपल्याला काय म्हणता येईल? कलेक्टिव्ह नाउन असं म्हणता येईल. तिसरं बघा, अ क्राऊड. क्राऊड म्हणजे काय? गर्दी. कोणाची गर्दी असते? लोकांची. अनेक लोक जर का एकत्र आली तर त्या लोकांची तिथं जो जमाव जमलेला आहे त्या जमावाला एकत्रितपणे काय म्हटले? क्राऊड असं म्हटले. कलेक्शन ऑफ पीपल. कलेक्शन ऑफ पीपल. आता बघा, अन अँथॉलॉजी. अँथॉलॉजी कोणाला म्हणले? कवितांचा संग्रह. म्हणजे अनेक कविता एकत्र केल्या जातात आणि एखादं बुक पब्लिश केलं जातं. ते पब्लिश केलेलं जे बुक आहे त्याला अन अँथॉलॉजी म्हटले. म्हणजे कवितांचा संग्रह थोडक्यात. अ कलेक्शन ऑफ पोएम्स. अशा पद्धतीने आपल्याला कलेक्टिव्ह नाउन आपल्याला त्या ठिकाणी समजून घेता येईल. कलेक्टिव्ह नाउनचे आणखीन काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहता येईल. उदाहरणार्थ हर्ड. हर्ड म्हणजे काय? कळप. शेळ्यांचा कळप, मेंढ्यांचा कळप असं आपण म्हणू शकतो, नाही का? ज्युरी. ज्युरी सुद्धा काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. आता ज्युरी काय प्रकारे? पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे अगदी भारतीय स्वातंत्र्याच्या नंतरच्या काही वर्षामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये एक मुख्य न्यायाधीश असायचा आणि आरोपी आणि दुसरी बाजू म्हणजे आरोपी आणि प्रत्यारोपी असं आपण म्हणूया. त्यांचे वकील मुख्य न्यायाधीशाच्या समोर आपल्या आपल्या पक्षकाराची बाजू त्या ठिकाणी मांडत असायचे. आणि ही बाजू मांडून झाल्यानंतर ती बाजू मांडण्याचं काम, ऐकण्याचं काम काही एक समिती बसलेली असायची त्या जजच्या बाजूला, नाही का? त्याच्यामध्ये 4 किंवा 5 मेंबर्स त्या ठिकाणी असायचे. हे जे 4-5 मेंबर्स आहेत की जे जजमेंट देण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असायचे, त्या 4-5 जणांच्या कमिटीला काय म्हटले? ज्युरी म्हटले. काय म्हटले? ज्युरी. तुम्ही जर का रुस्तम हा पिक्चर पाहिला असेल अक्षय कुमारचा, तर अक्षय कुमारची जेव्हा कोर्टामध्ये ट्रायल चालू असते, अक्षय कुमार स्वतःचं वकील पत्र घेतो आणि तो स्वतःच वकिली त्याच्यासाठी करतो. तर तिथं काही मेंबर्स बसलेले असतात की जे अक्षय कुमारचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेत असतात आणि अक्षय कुमारच्या विरोधी पार्टीचं म्हणणं ऐकून घेत असतात. ते जे 4 मेंबर तिथं बसलेले असतात, दॅट इज कॉल्ड ज्युरी. त्यांना काय म्हणायचं? ज्युरी असं त्या ठिकाणी म्हणायचं. फॅमिली. फॅमिलीमध्ये कोण कोण येतं? आई वडील, मुलं, आजी आजोबा हे सगळे जण एकत्र येतात. त्यांचं एकत्र मिळून एक फॅमिली, कुटुंब होतं. कुटुंब हे काय आहे? कलेक्टिव्ह नाउन. कमिटी. कुठल्याही एखाद्या गोष्टीवरती जेव्हा अभ्यास करण्यासाठी काही लोक एकत्र करून एक समिती नेमली जाते, त्याला इंग्लिशमध्ये आपण कमिटी म्हणतो. तर कमिटी हे काय आहे? कलेक्टिव्ह नाउन त्या ठिकाणी आहे. मॉब. मॉब म्हणजे सुद्धा लोकांची गर्दी, बरोबर? लोकांचा जमाव. इथं क्राऊड आणि मॉब मध्ये फरक आहे बरं का? क्राऊड आणि मॉब मध्ये फरक आहे. क्राऊड तुम्ही वेगळ्या अर्थाने घ्यावा लागतो, मॉब वेगळ्या अर्थाने. मॉब समजा काहीतरी गोंधळ वगैरे झाला, लोकांचा खूप गर्दी जमा झाली, तर आपण त्याला मॉब म्हणतो. म्हणजे विशिष्ट एखाद्या हेतून जर का लोक एकत्र असतील तर तो लोकांचा मॉब असतो. असं टीम. टीम सुद्धा तुमचं कलेक्टिव्ह नाउन आहे. एका टीम मध्ये 11 लोक येतात. जर का क्रिकेटचा विचार केला तर 11 लोकांचा संघ असतो, त्याला एकत्रित आपण टीम म्हणतो. मग टीम इज अ कलेक्शन ऑफ प्लेयर्स, बरोबर ना? तर टीम काय आहे? कलेक्टिव्ह नाउन त्या ठिकाणी आहे. आय होप तुम्ही कलेक्टिव्ह नाउन ही कन्सेप्ट तुमच्या आता लक्षात त्या ठिकाणी आली असेल. आपण पुढच्या प्रकाराकडे त्या ठिकाणी जाऊया. आता पुढचा जो प्रकार आहे तो आपला अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आता अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या. अब्स्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ होतो ड्रॉन ऑफ. म्हणजे एखाद्या गोष्टीमधून एखादी गोष्ट बाजूला करणे असा त्याचा अर्थ होतो अब्स्ट्रॅक्ट या शब्दाचा. पण तरी अब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स ऍक्च्युअली व्हॉट हे आपण थोडंसं समजून घेऊया. तर बघा आता पुढे काय सांगितलंय. अब्स्ट्रॅक्ट नाउन इज अ नेम ऑफ एन ऑब्जेक्ट which we cannot see by our eyes or which we cannot touch but we can experience it or feel it. म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाउनला मराठीमध्ये म्हणायचं भाववाचक नाम. ठीक आहे. आता अब्स्ट्रॅक्ट या शब्दाला थोडक्यात समजून घेऊ किंवा अब्स्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे काय किंवा नाउन म्हणजे काय ते समजून घेऊया. अब्स्ट्रॅक्ट नाउन हे असं नाउन आहे, अशा एखाद्या घटकाला ऑब्जेक्टला दिलेलं नाउन आहे की ज्या घटकाला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याला आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, पण ज्याची जाणीव मात्र आपल्याला होते, ज्याचा अनुभव मात्र आपल्याला येतो. दॅट इज कॉल्ड अब्स्ट्रॅक्ट नाउन, बरोबर? मग अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय?
तर असं एखादं ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टला दिले नाव की ज्या ऑब्जेक्टला आपण उघड्या डोळ्याने पाहू शकणार नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकणार नाही, पण ज्याची जाणीव किंवा ज्याचा अनुभव मात्र आपल्याला त्या ठिकाणी येतो. अब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स व्हॉट? अब्स्ट्रॅक्ट मीन्स ड्रॉन ऑफ. आता तुम्ही सांगितलं ड्रॉन ऑफ म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून एखादी गोष्ट बाहेर काढणे. समजा आता बघा, हल्ली मुलांना जिमचं फार फॅड आहे. मुलं जिम मध्ये जातात आणि जिम मध्ये गेल्यानंतर ते प्रोटीन वगैरे कन्झ्युम करतात बॉडी बनवण्यासाठी, किंवा तुम्ही जिम करताना तुमची जी शरीराची झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी प्रोटीनची फार गरज असते. आणि हे जे प्रोटीन आहे ना, हे दुधापासून काढलं जातं. म्हणजे दूध खूप सारं एकत्र केलं जातं आणि दुधामधून ते प्रोटीन काय केलं, अब्स्ट्रॅक्ट केलं जातं. म्हणजे प्रोटीन त्यातलं बाहेर काढलं जातं आणि त्याच्यापासून पावडर बनवली जाते. ते फार महाग येतं नाही का? जिम जर कोणी करत असेल तुमच्या आसपास तर तुमच्या ते लक्षात कदाचित येईल. म्हणजे ड्रॉन ऑफ असा त्याचा अर्थ होतो अब्स्ट्रॅक्टचा. बरोबर. याचा अर्थ अब्स्ट्रॅक्ट नाउन जे आहेत ते कुठल्या तरी गोष्टींपासून तयार झालेले आहेत. कोणत्या गोष्टीपासून? ते शेवटच्या पॉईंट मध्ये बघा, अब्स्ट्रॅक्ट नाउन युजुअली द नेम ऑफ क्वालिटी. क्वालिटी त्याला आपण ऍडजेक्टिव्ह पण म्हणतो, विशेषण. बरोबर. ऍक्शन, ऍक्शन म्हणजे क्रिया. अँड स्टेट, अँड स्टेट, स्टेट, स्टेट म्हणजे काय? अवस्था. स्टेट म्हणजे काय? अवस्था. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टेट पासून, क्वालिटी पासून आणि ऍक्शन पासून काय तयार होतंय? तुमचं अब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होतंय. म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाउनचा जो अर्थ इथं मी सांगितलाय तुम्हाला, तो इथं आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होतो. आता अब्स्ट्रॅक्ट नाउनची एक्झाम्पल्स आपण पाहू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर्म होतात कशापासून? क्वालिटी पासून, ऍक्शन पासून आणि स्टेट पासून. ते कसं? एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ. चला, समोर काही एक्झाम्पल्स तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा काय म्हटले? अब्स्ट्रॅक्ट नाउन्स आर फॉर्म्ड फ्रॉम ऍडजेक्टिव्ह ऑर क्वालिटी. ऍडजेक्टिव्ह ऑर क्वालिटी. अब्स्ट्रॅक्ट नाउन कसं तयार होतं ते बघा. आता समजा इथं बघा काही एक्झाम्पल आहे. गुड, चांगले, ऍडजेक्टिव्ह आहे. गुड पासून कोणतं नाव आहे? गुडनेस. गुडनेसला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो? चांगुलपणा. आता मला सांगा मुलांनो, चांगुलपणा जो आहे ना, हा चांगुलपणा तुम्हाला दिसतो का डोळ्यांनी? चांगुलपणा तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसतो का? नाही दिसत. चांगुलपणाला तुम्ही स्पर्श करू शकता का? नाही स्पर्श करू शकत. पण चांगुलपणा एखाद्या व्यक्तीच्या अंगी आहे याची जाणीव किंवा याचा अनुभव मात्र आपल्याला त्या ठिकाणी येतो. म्हणून गुडनेस हे काय? तुमचं अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. अब्स्ट्रॅक्ट नाउन ओळखण्याची फार सोपी पद्धत की विचार करा त्याच्यावरती की अब्स्ट्रॅक्ट नाउन जे आहे ते आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, पण ज्याची जाणीव मात्र आपल्याला होते, ज्याचा अनुभव मात्र आपल्याला येतो, अशा नावांना काय म्हणायचंय? अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणायचं. दुसरं बघा, काइंड हे तुमचं ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यापासून काइंडनेस, दयाळूपणा. दिसतो का दयाळूपणा? नाही दिसत. त्याची जाणीव मात्र आपल्याला होते, 100% होते. म्हणून काइंडनेस काय आहे? तुमचं अब्स्ट्रॅक्ट नाउन. तिसरं एक्झाम्पल बघा, ऑनेस्ट. ऑनेस्ट पासून ऑनेस्टी असं नाउन आले. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. एखादा व्यक्ती प्रामाणिक आहे, एखाद्या व्यक्तीच्या अंगी प्रामाणिकपणा आहे, त्याची जाणीव आपल्याला होते, त्याचा अनुभव आपल्याला येतो, प्रत्यक्षात आपण त्याला पाहू शकत नाही. मग ऑनेस्टी हे तुमचं अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. व्हाईट, व्हाईटनेस. डार्क, डार्कनेस. हार्ड, हार्डनेस. ब्राईट, ब्राईटनेस. ब्रेव, ब्रेवरी आणि विजडम ही सगळी एक्झाम्पल अब्स्ट्रॅक्ट नाउनची त्या ठिकाणी आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण विक्ट्री असं एक नाउन डिस्कस केलं होतं. मी तुम्हाला सांगितलं विक्ट्री इज अन अब्स्ट्रॅक्ट नाउन. विक्ट्री मीन्स विजय. विजयाचा अनुभव आपल्याला येतो, त्याची जाणीव आपल्याला होते, प्रत्यक्षात त्याला आपण पाहू शकत नाही, आपण त्याला प्रत्यक्षात स्पर्श करू शकत त्या ठिकाणी नाही. मग विक्ट्री हे सुद्धा काय आहे? तुमचं अब्स्ट्रॅक्ट नाउन त्या ठिकाणी आहे. चला, आता पुढचा प्रकार पाहूयात अब्स्ट्रॅक्ट नाउनचा. अब्स्ट्रॅक्ट नाउन की जे फॉर्म होतं ऍक्शन कडून. ऍक्शन म्हणजेच काय? वर्ब कडून. वर्ब पासून अब्स्ट्रॅक्ट नाउन. लाफ म्हणजे हसणे, लाफ्टर हास्य. ओबे, ओबिडियन्स आज्ञाधारकपणा. ग्रो, ग्रोथ वाढ. जज, जजमेंट. मूव, मूवमेंट. हेट, हेट्रेड. ही सगळे वर्ब आहेत आणि ह्या वर्ब पासून ही सगळी नाउन तयार झालीत. या सगळ्या नाउनला आपल्याला काय म्हणावं लागेल? अब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणावं लागेल. लाफ्टर, ऑबिडियन्स, ग्रोथ, जजमेंट, मूवमेंट, हेट्रेड तिरस्कार करणे, ऑबिडियन्स आज्ञाधारकपणा, हे सगळं काय आहेत? अब्स्ट्रॅक्ट नाउन्सची एक्झाम्पल्स त्या ठिकाणी आहेत. आता तिसरा प्रकार की अवस्थेवरून काय होतात? अब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर्म होतात. स्टेट म्हणजे अवस्था. स्टेट म्हणजे काय? अवस्था. स्टेट म्हणजे राज्य नाही बरं का, स्टेट म्हणजे काय? अवस्था. तर मग याचा हा प्रकार आपण त्या ठिकाणी आता अभ्यासूया. चला. चाइल्ड, चाइल्डहुड. बॉय, बॉयहुड. स्लेव, स्लेवरी. सिक, सिकनेस. डेथ, पुअर, पॉवर्टी. बघा, चाइल्ड पासून चाइल्डहुड आलं, बाल्यावस्था. बॉय, बॉयहुड. स्लेव, स्लेवरी. स्लेवरी म्हणजे गुलामगिरी. सिकनेस म्हणजे आजारपण. पॉवर्टी म्हणजे गरिबी. तर गरिबी, बाल्यावस्था, लहानपण, गुलामगिरी, आजारपण ही सगळी काय आहेत? वर्ब पासून तयार झालेली नाउन्स आहेत की ज्याला आपल्याला काय म्हणावं लागेल? अब्स्ट्रॅक्ट नाउन असं त्या ठिकाणी म्हणावं
लागेल. काय म्हणावं लागेल? अबस्ट्रॅक्ट नाउन असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता पुढचा जो प्रकार आहे आपला तो आहे मटेरियल नाउनचा. याला मराठीमध्ये आपण म्हणतो पदार्थवाचक नाम. काय म्हणतो? पदार्थवाचक नाम. आता चला मटेरियल नाउन म्हणजे काय नेमकं ते पहिल्यांदा समजून घेऊया. आता काही गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं का. स्क्रीनवर तुम्हाला जे काही 2-3 पॉइंट्स येते दिसतात, तुम्हाला ट्विस्ट कसा असू शकतो प्रश्नामध्ये ते पण सांगतो. लक्षात घ्या. मटेरियल नाउन इज अ नेम ऑफ थिंग. अशा वस्तूचं नाव दॅट रेफर्स टू अ मटेरियल, की जे मटेरियलला रेफर करतं, ऑर सबस्टन्स फ्रॉम विच थिंग्स आर मेड. असं मटेरियल की ज्याच्यापासून दुसरा पदार्थ तयार केला जातो. समजा आता हा पेन आहे आणि हा पेन जर का लोखंडाचा बनवलाय, तर ज्याच्यापासून हा पेन बनवला गेलाय त्या वस्तूच्या नावाला मटेरियल नाउन म्हणायचं. म्हणजे हा पेन जर का लोखंडाचा असेल नाही का, तर त्या लोखंडाच्या नावाला काय म्हणायचे? मटेरियल नाउन. पेन मटेरियल नाउन नाही, पेन वस्तूला दिलेलं नाव आहे. पण याच्या ज्याच्यापासून ही वस्तू बनवली त्याचा मूळ पदार्थ जो आहे त्या पदार्थाच्या नावाला काय म्हणायचं? मटेरियल नाउन म्हणायचं. उदाहरणार्थ समजा मिल्क असा शब्द जर घेतला मी, मिल्क, दूध, दुधापासून आपण काय म्हणतो? दही. दही कोणापासून बोलले? दुधापासून बोलले. मग दूध कोण आहे? मटेरियल नाउन आहे. लक्षात घ्या. आता पहा बरं का, मटेरियल नाउन इज युजली अनकाउंटेबल नाउन. लक्षात घ्या, हा पॉइंट फार महत्वाचा आहे. मटेरियल नाउन्स आर युजली अनकाउंटेबल नाउन्स. ती अनकाउंटेबल नाउन्स असतात. आता अनकाउंटेबल म्हणजे काय? आपण ज्याला काउंट करू शकत नाही, 1 2 3 4 5 असं काउंट करू शकत नाही. त्यांचं काउंट करण्याचं कदाचित मेजरमेंट वेगळं आहे. समजा तुम्हाला दूध काउंट करायचं तर तुम्ही ते काय 1 2 3 4 असं काउंट करताल का? पावशर, अर्धा लिटर, पाऊण लिटर, 1 लिटर असं त्याला काउंट करताल. म्हणजे काउंट करण्याचं मेजरमेंट वेगळं आहे. त्याला 1 2 3 4 5 असं काउंट करू शकणार नाही, म्हणून त्यांना अनकाउंटेबल नाउन्स म्हटले. मग मटेरियल नाउन युजली काय असतात? अनकाउंटेबल नाउन त्या ठिकाणी असतात. मटेरियल नाउन बिकम्स कॉमन नाउन. हा पॉइंट लक्षात घ्या बरं का. मटेरियल नाउन बिकम्स कॉमन नाउन इफ देयर इज अन आर्टिकल बिफोर इट. म्हणजे मटेरियल नाउनच्या पूर्वी जर का आर्टिकल वापरला असेल अ अँड द, तर ते मटेरियल नाउन न राहता ते कॉमन नाउन होतं. मग अशी आपण याच्या प्रॉपर नाउनच्या बाबतीत पण हा पॉइंट त्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. म्हणजे बघा की ह्या गोष्टी आपल्याला समजणं फार गरजेचं आहे, कारण क्वेश्चन कसा बेस्ड असेल, कसा ट्रिकी असेल, कसा ट्विस्टेड असेल त्याची आयडिया आपल्याला असू शकणार नाही. त्यामुळे ह्या जर गोष्टींची कल्पना आपल्याला असेल तर आपल्याला एक्झॅक्ट त्याला फाइंड आउट करता येईल आणि त्या क्वेश्चनला डील करता येईल. आलं लक्षात? मग आता आपण मटेरियल नाउनची एक्झाम्पल्स त्या ठिकाणी पाहूया. हे बघा एक्झाम्पल, पुढे बघा काय म्हटले बघा. मिल्क, शुगर, गोल्ड, ऑइल, सिल्वर, वॉटर, सिमेंट, वुडन, कॉटन, हे सगळे तुमचे काय आहेत? मटेरियल नाउन आहेत. का? या सगळ्या इथं जी नावं आपण घेतली त्या सगळ्या नावांपासून आपल्याला इतर पदार्थ तयार करता येतात. मिल्क, दुधापासून तुम्हाला माहिती काय तयार होतं? शुगर, गोल्ड पासून नेकलेस तयार होतो. ऑइलचा वापर होतो. सिल्वर पासून ज्वेलरी तयार करता येते. वॉटर, पाण्यापासून खूप सारे पदार्थ तयार होतात. सिमेंटचा वापर पदार्थ तयार करण्यासाठी होतो. लाकडाचा वापर पण होतो वस्तू बनवण्यासाठी. कॉटन, कापूस, ज्याचा कापड बनतं नाही का. ह्या सगळ्या पदार्थांपासून इतर पदार्थ काय केले जातात? तयार केले जातात. म्हणून या सगळ्या पदार्थांना, या पदार्थांच्या नावाला आपल्याला काय म्हणता येईल? मटेरियल नाउन असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आता एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. शी परचेस्ड अ गोल्ड नेकलेस फॉर हर सिस्टर. गोल्ड, गोल्ड बरोबर, सोनं, सोन्यापासून काय तयार झालंय? नेकलेस. म्हणून गोल्ड काय? मटेरियल नाउन आहे. सेकंड, आय हॅव सिल्वर प्लेटेड नेकलेस. सिल्वर नेकलेस, सिल्वर पासून काय झालाय? सिल्वर प्लेटेड नेकलेस झालाय बरोबर. मग सिल्वर पासून तुमचा नेकलेस तयार झालाय. मग ज्याच्यापासून नेकलेस तयार झालाय त्या वस्तूच्या नावाला काय म्हणायचं? मटेरियल नाउन. मग सिल्वर तुमचं काय? मटेरियल नाउन. थर्ड एक्झाम्पल बघा. शी हॅज वुडन टेबल. टेबल तयार केलाय पण कशापासून केलाय? लाकडापासून. वुडन. मग वुडन तुमचं काय? मटेरियल नाउन त्या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येणाऱ्या व्हिडिओची वाट पहा. तुमच्यासाठी आणखीन काही व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी कन्सेप्ट आपण सगळी डिस्कस केली, नाउन आणि त्याचे प्रकार, या प्रकारावरती कशा प्रकारचे प्रश्न स्कॉलरशिपमध्ये 5वी आणि 8वीच्या विचारले जातील अशा प्रश्नांची पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.